श्री स्वामी चरित्र अध्याय 8वा कथासार। या अध्यायाच्या पठणाने शत्रूचा त्रास होणार नाही। श्री स्वामी समर्थाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोटला राहायला आल्यापासून बरेच लोक त्यांचे भक्त झाले। नित्य भजन पूजन करू लागले। सगळीकडे स्वामींचा जय जयकार होऊ लागला। नगरात आनंदी आनंद झाला। त्या काळी हैदराबादच्या निजामाच्या पदरी राय बहादूर शंकरराव म्हणून कारभारी म्हणजेच दिवाण होते। त्या काळी वार्षिक 6 लाख रुपये उत्पन्न असलेली त्यांची जहागिरी होती। त्यामुळे सर्व सुखे त्यांच्या समोर हात जोडून उभी असत। संतती व संपत्ती काहीच कमी नव्हते, पण कर्माची गती गहन असते। पूर्व कर्मानुसार व विधी लिखितानुसार सर्व काही घडत असते। पूर्व कर्मानुबंधाप्रमाणे शंकररावांना एक ब्रह्मसंबंधाने गाठले। संबंध बाधा दूर व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न उपाय केले, अनुष्ठाने केली, दान धर्म केला, पण बाधा काही दूर होईना। त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खराब व्हायला लागली। शरीर सुकून गेले, अन्न पाणी गोड लागेना, कशातच मन रमेना। कोणतेही भोगविलास नकोसे झाले। रात्रंदिवस झोप नाही। आता आपले कसे होणार या काळजीने ते खंगत चालले। उत्तम आरोग्य राहावे म्हणून ब्राह्मणांना मोठ्या दक्षिणा दिल्या। त्यांच्याकडून तर्पा आदी विधी करवले, खूप दानधर्म केला, परंतु काहीच उपयोग झाला नाही। हळूहळू त्यांचे शरीर काळे पडू लागले। या भवसागराचा त्यांना अगदी कंटाळा आला। नको नकोसे झाले। विधी लिखिताप्रमाणे माणसाला भोगावेच लागतात। शंकरराव नेहमी विचार करीत असत, आपणाला यातून कोण बरे सोडवेल, या व्याधीतून कोण मुक्त करेल। कोणातरी देवाची कृपा झाल्याशिवाय केवळ अशक्य आहे। मी कोणाला शरण जावे बरे, असे विचार करता करता त्यांच्या लक्षात आले की भीमा तीरावरील प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर हे श्री दत्तात्रेयांचे स्थान आहे। तेथे जाऊन दत्त सेवा करावी असे मनात येताच ते ताबडतोब गाणगापूरला आले। स्वतः श्री गुरुचरित्र पारायणास व अनुष्ठानास बसले। अशी सलग 3 महिने सेवा केल्यानंतर एका रात्री त्यांना स्वप्नात श्री दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला की तू अक्कलकोटला जा, तेथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांची तू सेवा कर। या यतिराजाची तू मनोभावे पूजा कर, त्यांच्या आशीर्वादाने तुझी व्याधी बरी होईल। परंतु शंकररावांनी श्री स्वामी समर्थांविषयी यापूर्वी काहीही ऐकलेले नव्हते। त्यामुळे त्यांनी दृष्टांतावर विश्वास न ठेवताच गाणगापूरलाच राहून श्री दत्त सेवाच करायचे ठरवले। पुन्हा अनुष्ठानाला सुरुवात केली। पुन्हा त्यांना तोच दृष्टांत झाला व अक्कलकोटला जाण्यास सांगितले। वारंवार तोच दृष्टांत होत आहे हे पाहून व मनाशी विचार करून ते लगेच अक्कलकोटला सपत्नीक निघाले। तेथे पोहोचल्यानंतर जिकडे पाहता तिकडे स्वामी नामाचा गजर होतो आहे। कोठे त्यांच्या चरित्राचे कीर्तन होत आहे। चौकात चौकात लोक श्री स्वामींविषयीच बोलत आहेत। कामधंदा चालू असताना सुद्धा स्वामी नामाचा जप चालू आहे। कोणी पूजा द्रव्ये घेऊन लगबगीने श्री स्वामी समर्थांच्या पूजेस्थव निघाले आहे। या सर्व गोष्टी पाहून शंकरराव अगदी भारावून गेले। अशा प्रकारे 8वा अध्याय येथे समाप्त झाला। श्री स्वामी समर्थ।